भाग एक. वारीची हाक. आषाढ महिन्याचे दिवस सुरू झाले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. पहाटेच्या मंद वाऱ्यासोबत ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. गावातील विठ्ठल मंदिरातून दररोज काकड आरतीचे सूर ऐकू येत होते. साताऱ्याजवळील एका छोट्याशा गावात राहणारा माधव हा तरुण आपल्या आयुष्यात फार अस्वस्थ होता. नोकरीत मन लागत नव्हते. घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि मनात सतत निराशेचे ढग दाटून येत होते. देवावर त्याचा विश्वास होता, पण अनेक वर्षे तो मंदिरातही गेला नव्हता. एके दिवशी सकाळी त्याच्या आजीने विचारले, माधवा, यंदा माझ्यासोबत पंढरीच्या वारीला येशील का? माधव हसत म्हणाला, आजी, एवढं चालणं माझ्याने होणार नाही. आणि तिथे जाऊन काय मिळणार? आजीने शांतपणे उत्तर दिले, पंढरपूरला फक्त पाय चालत नाही रे, मन चालतं. आणि विठ्ठलाकडे पोचण्यापूर्वी माणूस स्वतःलाच भेटतो. हे शब्द माधवच्या मनात घर करून राहिले. 2 दिवसांनी गावातून वारकरी दिंडी निघणार होती. टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताकांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. ज्ञानोबा तुकारामचा जयघोष होत होता. अखेर माधवने निर्णय घेतला, आजी, मी येतो तुझ्यासोबत. आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. वारीचा पहिला दिवस सुरू झाला. हजारो वारकरी अनवाणी चालत होते. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या खांद्यावर भगवा झेंडा, तर कोणाच्या ओठांवर अभंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा गजर वातावरणात घुमत होता. माधव सुरुवातीला फक्त चालत होता, पण जसजसा प्रवास पुढे सरकत गेला तसतसे त्याला जाणवू लागले की या लोकांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, फक्त आनंद आहे. एका वृद्ध वारकऱ्याने त्याला विचारले, पहिली वारी? हो. मग लक्षात ठेव, पंढरीचा रस्ता पायांनी नव्हे, प्रेमाने चालायचा असतो. त्या रात्री सर्व वारकरी एका शाळेत मुक्कामी थांबले. भजन सुरू झाले. एका लहान मुलीने इतक्या भक्तिभावाने अभंग गायला सुरुवात केली की माधव मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिला. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळी शांतता उतरू लागली. दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. रस्त्यावर चिखल झाला. काही वारकरी घसरले, काहींच्या चपला तुटल्या, काहींचे पाय रक्ताळले, पण कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नव्हती. उलट सर्वजण एकमेकांना हात देत पुढे नेत होते. माधव आश्चर्यचकित झाला. त्याने एका वारकऱ्याला विचारले, इतका त्रास होतोय तरी तुम्ही एवढे आनंदी कसे? तो हसला, कारण आम्ही त्रास मोजत नाही, प्रत्येक पावलात विठ्ठल पाहतो. त्या क्षणी माधवच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. रात्र झाली. आकाशात विजा चमकत होत्या. दूरवरून टाळ मृदुंगाचा नाद अजूनही ऐकू येत होता. माधव झोपायला गेला, पण त्याच्या कानात आजीचे शब्द पुन्हा घुमत होते. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल भेटतोच, पण त्याआधी माणूस स्वतःला भेटतो. त्या रात्री त्याने मनोमन प्रथमच प्रार्थना केली, विठ्ठला, तू खरंच असशील तर मला भेट. आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात झाली. भाग 2. पंढरीची वाट आणि भक्तीचा चमत्कार. पुढच्या पहाटे काकड आरतीच्या स्वरांनी वारकरी जागे झाले. पावसाने रात्रभर धुमाकूळ घातला होता. रस्त्यावर सर्वत्र चिखल होता, पण कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. प्रत्येकाच्या ओठावर एकच नामघोष घुमत होता, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. माधवही आता त्या गजरात सहभागी झाला होता. कालपर्यंत फक्त चालणारा तो आज टाळ्यांच्या तालावर नाम स्मरण करू लागला. दिंडी पुढे सरकत होती. रस्त्यावर एका वृद्ध वारकऱ्याचा पाय घसरला. क्षणाचाही विलंब न करता अनेक जण धावत गेले. कुणी त्यांना उचलले, कुणी पाणी दिले, तर कुणी त्यांच्या पायाला औषध लावले. माधवने आश्चर्याने विचारले, तुम्ही त्यांना ओळखतही नाही तरी एवढी सेवा करता? एक वारकरी हसून म्हणाला, वारीत कुणी परका नसतो, प्रत्येकामध्ये विठ्ठल असतो. हे वाक्य माधवच्या मनाला भिडले. दुपारच्या वेळी सर्वांनी एका गावात विसावा घेतला. गावकऱ्यांनी प्रेमाने फराळ, पाणी आणि गरम खिचडीची व्यवस्था केली होती. कोणी मोठा नव्हता, कोणी लहान नव्हता. श्रीमंत, गरीब, जात पात, उच्च नीच असा कोणताही भेद नव्हता. आजी म्हणाली, हीच वारीची खरी शिकवण आहे, विठ्ठलाचा सर्वांचा आहे. त्या रात्री कीर्तन झाले. कीर्तनकारांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतला. प्रत्येक शब्द जणू माधवच्या मनात उतरू लागला. त्याला जाणवले, इतकी वर्षे तो सुखाचा शोध बाहेर घेत होता,
पण खरे समाधान तर मनातील भक्तीत दडलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दूरवरून चंद्रभागा नदीचे दर्शन झाले. पंढरी आली, पंढरी आली असा आनंदाचा जयघोष झाला. हजारो वारकरी आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नदीकडे धावत होते. माधवही त्या भावनेत वाहून गेला. चंद्रभागेत स्नान करताना त्याने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली, देवा, माझ्या जे चुकीचे आहे ते वाहून जाऊ दे. पाण्यातून बाहेर येताना त्याच्या मनावरील जणू अनेक वर्षांचे ओझे हलके झाले होते. आता सर्वांची पावले विठ्ठल मंदिराकडे वळली. रांगेत हजारो भाविक उभे होते. कोणाच्या हातात तुळशीमाळ, कोणाच्या हातात नारळ, कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू. रांग पुढे सरकत होती. हृदय रधडत होते. अखेर तो क्षण आला. समोर विटेवर उभा असलेला काळा सावळा विठ्ठल, कमरेवर हात, गळ्यात तुळशीमाळ, डोळ्यात अपरंपार करुणा. माधवचे डोळे भरून आले. त्याने विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवले. त्याच्या मनात कोणतीही मागणी नव्हती, फक्त एकच भावना होती, देवा, मला तुझ्या भक्तीच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. त्या क्षणी त्याला शब्दात न मावणारी शांतता लाभली. त्याला जाणवले की विठ्ठलाने त्याची सर्व दुःखे काढून घेतली नाहीत, पण ती सहन करण्याचे बळ मात्र दिले. मंदिरातून बाहेर पडताना आजीने विचारले, माधवा, विठ्ठल भेटला का? माधव हसला, हो आजी, आणि आज मला स्वतःलाही भेटलो. भाग 3. विठ्ठल भेटला आणि आयुष्य बदलले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन माधव मंदिराबाहेर आला. मंदिराच्या कळसाकडे पाहत तो काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनातील अस्वस्थता जणू कुठेतरी विरघळून गेली होती. चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते. आजी त्याच्याकडे पाहून हसली, काय रे माधवा, आता कसं वाटतंय? माधव हळूच म्हणाला, आजी, मी येथे काही मागायला आलो होतो असं वाटलं होतं, पण आता जाणवतंय की विठ्ठलाने मला मागण्यापेक्षा जास्त काही दिलं आहे. काय दिलं? शांत मन आणि जगण्याचा नवा मार्ग. त्या दिवशी संध्याकाळी सर्व वारकरी चंद्रभागेच्या तीरावर भजनात रंगले. हजारो दिव्यांच्या प्रकाशात नदी चमकत होती. टाळ, मृदुंग आणि वीणेच्या सुरात वातावरण भक्तिमय झाले होते. एक वृद्ध वारकरी अभंग म्हणत होता, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी मन वाहे. त्या अभंगाचा प्रत्येक शब्द माधवच्या हृदयात उतरला. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला. पण हा तोच माधव नव्हता जो काही दिवसांपूर्वी घरातून नाखुशीने निघाला होता. आता तो स्वतः टाळ वाजवत होता. प्रत्येक गावात तो वारकऱ्यांना पाणी वाटत होता, वृद्धांना आधार देत होता, लहान मुलांना प्रेमाने जवळ घेत होता. आजी मनोमन विठ्ठलाचे आभार मानत होती. गावी परतल्यावर लोकांनी विचारले, वारी कशी झाली? माधव फक्त एवढेच म्हणाला, वारी चालून समजत नाही, ती अनुभवावी लागते. काही दिवसांनी त्याने आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल सुरू केले. दररोज सकाळी उठून विठ्ठलाचे नाम स्मरण करणे, आईवडिलांशी प्रेमाने बोलणे, गरजू लोकांना मदत करणे, रागाऐवजी संयम ठेवणे आणि प्रत्येक काम मनापासून करणे. त्याला समजले होते की खरी भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही, तर प्रत्येक माणसात देव पाहणे. 1 वर्ष उलटले. पुन्हा आषाढ महिना आला. गावातून पुन्हा दिंडी निघणार होती. यावेळी आजीने काही विचारण्याआधीच माधव म्हणाला, आजी, यंदा आपण पुन्हा पंढरीला जाऊया. आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, आता तू फक्त वारकरी नाहीस, तू विठ्ठलाचा माणूस झाला आहेस. दिंडी निघाली. पुन्हा एकदा भगवे झेंडे वाऱ्यावर फडकू लागले. पुन्हा टाळ मृदुंगाचा नाद घुमू लागला. पुन्हा हजारो पावले विठ्ठलाच्या भेटीसाठी चालू लागली. माधव त्या दिंडीत पुढे चालत होता. त्याच्या खांद्यावर भगवा झेंडा होता. ओठांवर अखंड नामस्मरण होते, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्याला आता समजले होते की पंढरपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, ते श्रद्धेचे विद्यापीठ आहे. वारी हा फक्त प्रवास नाही, ती मनाला शुद्ध करणारी साधना आहे. आषाढी एकादशी हा फक्त सण नाही, तो भक्ती, समता, प्रेम, सेवा आणि मानवतेचा उत्सव आहे. आणि विठ्ठल तो केवळ विटेवर उभा असलेला देव नाही, तो प्रत्येक प्रेमळ हृदयात, प्रत्येक निस्वार्थ सेवेत, प्रत्येक अभंगात आणि प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात सदैव जिवंत आहे. कथेचा बोध काय? जीवनात संकटे, दुःखे आणि अडचणी येतच राहतात, पण श्रद्धा, सेवा, प्रेम आणि नामस्मरण यांची साथ असेल तर कोणताही मार्ग कठीण राहत नाही. आषाढी वारी आपल्याला शिकवते की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे
माणुसकी, समता आणि निस्वार्थ भक्ती. पांडुरंग हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत.